काय म्हणजे एक्साइटिंग होती का बोरिंग होती मॅच, वन साइडेड होती काय म्हणजे आता आरसीबी फॅन आहे त्यामुळे माझ्यासाठी खूपच एक्साइटिंग होती. पण या इन जनरल ऍज अ आयपीएल फायनल बोरिंग झाली मॅच. थोडस शेवटी गुजरातनी आणायचा प्रयत्न केला, त्याच्यात इंटरेस्टिंग करायचा प्रयत्न केला, पण कोहली द ग्रेट अजून क्रीजवर असल्यामुळे ते काय घडलं मॅटर बडे होते. येस. आणि इन जनरल चारी ज्या नॉकआउट नाही पण क्वालिफायर्स किंवा ह्याच्या मॅचेस होत्या फायनल्सच्या, त्या सगळ्याच बोरिंग झाल्या, वन साइडेड मॅचेस झाल्या. येस अनफॉर्च्युनेट. सो मी ऍक्च्युली ना मी सुरुवातीपासून सुरुवात करतो, कारण मी जेव्हा मॅच म्हणजे बघायला स्टार्ट केला, म्हणजे टॉस आणि त्यावेळेचा सगळा जो माहोल होता, तर एकंदरीत ना तेव्हाच कळलं होतं की कुठेतरी आरसीबी जिंकणार, कारण ना म्हणजे दोन्ही टीम्सचे जे शॉट्स दिसत होते, कॅमेरा अँगल्स, तर त्याच्यातनं कुठेतरी मला असं दिसत होतं की जेव्हा जेव्हा आरसीबीशी रिलेटेड आरसीबीचे प्लेयर्स जेव्हा दिसत होते ना स्क्रीनवर, ते जोक मारतायत, हसतायत, काहीतरी त्यांच्या टाइमपास चाललाय, एकमेकांची खेचाखेची चाललीये, असं सगळं, म्हणजे तो एकदम लाईट माहोल होता. आणि जसं तू गुजरातचे प्लेयर्स बघितले ना, एकदम स्ट्रेट फेस आणि प्रचंड काहीतरी विचार आणि खूप जास्त टू मच थिंकिंग. आणि म्हणजे मी तुला त्या दिवशी पण बोललो होतो बघ, की जेव्हा जेव्हा गुजरात ना खूप बिंदास्त होऊन हा ठीक आहे जस्ट एक मॅच, जस्ट अनदर मॅच असं म्हणून जेव्हा खेळते ना, तेव्हा त्यांचा परफॉर्मन्स नेहमीच चांगला असतो. पण जेव्हा एवढं तुम्ही प्रेशर घेता आणि जेव्हा तुम्ही मॅचच्या आधीच दिसते, तुमच्या चेहऱ्यावरच दिसतंय की तुम्ही ओव्हर थिंक करताय, म्हणजे ते असतं ना, जसं म्हणतात ना की समजा आता परीक्षा असेल आणि अगदी म्हणजे शेवटची परीक्षा आहे तुमची शाळेची अभ्यास, आणि तुम्ही वर्षभर खूप अभ्यास केलेला आहे, तर ना कधी कधी म्हणतात ना की तुम्ही ना सकाळी उठल्यावर जेव्हा तुम्ही परीक्षेला जाताय ना, तेव्हा कुठलंही पुस्तक उघडू नका, काही वाचू नका, जस्ट जा आणि बसा एक्झामला. कारण कधी कधी ना तुम्ही ओव्हर थिंक करताना, जेव्हा खूप जास्त विचार करताना, पॅनिक सिच्युएशन मध्ये येतात आणि जे आहे ते पण विसरून जातं सगळं. नक्कीच. आणि त्यांच्या गुजरातच्या अगेन्स्ट बऱ्याच गोष्टी त्यांनी स्वतःनी स्टॅक केलं होतं आणि अशाही झाल्या होत्या. म्हणजे एक तर ते क्वालिफायर खूप दणक्यात हरले होते. राईट. म्हणजे ऑल्दो ते ह्याला सेकंड क्वालिफायरला जिंकले राजस्थान रॉयल्सची, पण ते आरसीबी समोर खेळण्याचं प्रेशर एक दिसत होतं. राईट. दुसरं म्हणजे होम ग्राउंड असून सुद्धा आरसीबीचा सपोर्ट आय थिंक गुजरात पेक्षा जास्त असं मला दिसत होतं. सो ते एक प्रेशर होतं. म्हणजे होम ग्राउंड राहिलंच नव्हतं, अपार्ट फ्रॉम फॅमिलिअरिटी ऑफ द ग्राउंड. बाकी त्यांच्याकडे काही ऍडव्हान्टेज झालं नव्हतं. आणि तिसरी गोष्ट, ते काल रात्री 12:30ला अहमदाबादला पोहोचले. राईट. म्हणजे चंदीगडला स्टॉर्म असल्यामुळे त्यांच्या फ्लाईट डिले झाल्या. आणि अपोजिट टू दॅट आरसीबी 4 दिवस अहमदाबादला येऊन 2 प्रॅक्टिस सेशन झाली, रिलॅक्स होते ते. आणि मागच्या वर्षी आयपीएल ट्रॉफी जिंकल्यामुळे त्यांच्यावर तसं काही प्रेशर नव्हतं. राईट. सो कोहली पण म्हणाला की ते मागच्या वेळेचं प्रेशर एकदम रिलीफ झालं होतं यावर्षी. आणि आम्हाला माहिती होतं आम्ही काय करू शकतो. एक्झॅक्टली. ते खूप रिलॅक्स होते. येस. आणि पहिलं टायटल किंवा पहिली ट्रॉफी जिंकणं हे नेहमीच एक थोडंसं प्रेशर असतं त्याच्यात, आणि जे त्यांनी मागच्या वेळेला जिंकल्यामुळे, ह्या तू म्हणालास तसं की या वेळेला त्या प्रेशर अंडर ते नव्हते की इतके वर्ष झाली आपण जिंकलोच नाही, अजूनही म्हणजे शेवटपर्यंत जातो पण नाही जिंकत, किंवा जातच नाही फायनल पर्यंत काही केल्या, हे प्रेशर तर नव्हतं. पण गुजरातच्या बाबतीत मी एकमेव म्हणेन, म्हणजे 2च गोष्टी आहेत गुजरातच्या बाबतीत जे पहिल्यापासून दिसत होतं. एकमेव म्हणजे त्यांचं सायकोलॉजिकली हरणं. पहिली मॅच सुरुवात व्हायच्या आधीच त्यांनी, म्हणजे मला माहित नाही, त्या प्लेयर्सने, प्रत्येक प्लेयर्सने ना इतका जास्त विचार करत होते ना ते, की कुठला बॉलर टाकेल मला, मग कसा टाकेल, मग मी असा टाकला तर काय खेळू, असे सगळे थॉट्स इतके येत होते ना, की जे म्हणतात ना, जेव्हा फायनल असते ना, जस्ट वॉच द बॉल अँड प्ले. तुम्ही तेवढे ग्रेट प्लेयर्स नक्कीच आहात की जेणेकरून तुम्ही टीम इंडियासाठी खेळता, तुम्ही कॅप्टन आहात, तुम्ही आयपीएल सारख्या एवढ्या हाय प्रेशर सिच्युएशन आणि गेम्स मध्ये तुम्ही फायनलला पोहोचलाय, तर याच्यात डाऊटच नाही की तुमच्यात कॅलिबर आहे म्हणूनच तुम्ही इथपर्यंत पोहोचलाय. पण जेव्हा तुम्ही इतका अति विचार करता ना, जस्ट अनदर मॅच असंच खेळलं पाहिजे. एक्झॅक्टली. आणि जे आरसीबी कडून दिसलं, एक्झॅक्टली. म्हणजे तुम्ही जबाबदारीने खेळा, ती तुम्ही प्रत्येक मॅचच खेळली पाहिजे. बरोबर. ही एक
अजून एक मॅच आहे आपल्यासाठी, असंच खेळलं पाहिजे. बरोबर. ते प्रेशर तुमच्या डोक्यावरनं जातं किंवा कमी होतं. हा, म्हणजे So, तुम्ही that is फायनल साठी काहीतरी वेगळं टेम्पलेट, काहीतरी वेगळं करूया, काही गरज नसते. आणि मी कॉमेंटेटर्स कडून पण ऐकलं बॉलिंगच्याही बाबतीत कॉमेंटेटर हेच म्हणत होते की बरेचदा काय होतं की फायनल किंवा असे एकदम म्हणजे जेव्हा एकदम पीक कुठली तरी मॅच येते ना, बॉलर्स एक्स्ट्रा काहीतरी प्रेशर की लावून किंवा एक्स्ट्रा मेहनत घ्यायला जातात विकेट काढण्यासाठी, आणि म्हणूनच विकेट मिळत नाही. त्यांना हेच लक्षात येत नाही की जे नॉर्मल चाललेलं आहे ना, जो तुमची स्ट्रेंथ आहे, लाईन अँड लेंथ, ते टाकत राहा, आपोआप तुम्हाला विकेट मिळेल. काहीतरी स्पेशल एक्स्ट्रा मेहनत घ्यायला जाऊ नका. नाही ते म्हणजे वर्कआउट होत, आणि ते दोन्ही बाबतीत दिसलं. बट मला तुला एक विचारायचंय, म्हणजे ऑफकोर्स मला विराट कोहलीचं कुठलंही क्रेडिट घ्यायचं नाहीये. तो डिझर्व करतो ते करतो, त्याबद्दल वादच नाही. आणि तो उगाच ग्रेट आणि किंग कोहली नाहीये, म्हणजे त्या बाबतीत प्रश्नच नाही. पण मला असं वाटतंय की कालच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच रसिक सलामला द्यायला पाहिजे. हो, ऍक्च्युली मला पण म्हणजे 4 ओव्हर 27 रन 3 विकेट. ऍब्सोल्युटली. म्हणजे कसं आहे ना, आता कालचं तू फक्त रसिक सलाम, इव्हन सुरुवातीला हेझलवूड आणि भुवनेश्वर कुमारनी जी बॉलिंग टाकून प्रेशर क्रिएट केलं ना, नाही त्याबद्दल वादच नाही. रसिक सलामनी त्या वेळेला येऊन तो एक रिस्ट्रेंट दाखवणं गरजेचं होतं की मी रन्स लीक नाही करत आहे, आणि त्यांनी प्लस विकेट्स पण घेतल्या, त्यामुळे अजून प्रेशर क्रिएट झालं. बरोबर. सो नक्कीच तोही डिझर्व करतो. कोहली आय थिंक आपल्याकडे सॉर्ट ऑफ असंच आहे क्रिकेटमध्ये की थोडं बॅट्समनकडे बेनिफिट ऑफ डाऊट किंवा जे काही गोष्टी बॅट्समनकडे झोपत्या मापाच्या असतात, आणि आय थिंक तेच झालं आहे. हा, म्हणजे मी असं नाही म्हणत की कोहलीचा परफॉर्मन्स काही कमी होता, नाही, नो डाऊट. पण कुठेतरी हे पण लक्षात घ्यायला पाहिजे की मुळात गुजरात टायटन्सच्या गेमच तुम्ही 155 ला थांबवलात. इथे मुळात बॉलर्सने जिंकवली होती तुम्हाला मॅच 75%. म्हणजे मी असं म्हणतोय की कालच्या मॅच मध्ये कोहली नसताना, समजा खेळतही नसताना, तरी सुद्धा आरसीबी जिंकू शकली असती. नक्कीच. आणि तेवढे कोहली स्वतः म्हणाला की मी जरी लवकर आउट झालो ना तरी मला एवढं टेन्शन नसतं. म्हणजे तो जो त्याच्या आता त्यांनी सॉर्ट ऑफ न्यूली इन्व्हेंटेड त्याचे जे अटॅकिंग क्रिकेट पॉवर प्ले मध्ये खेळतो, त्याबद्दल तो बोलत होता की मला त्याचं टेन्शन नसतं, बिकॉज मला माहितीये बाकी नंतर येणारे बॅट्समॅन हे करू शकतो. बरोबर. आणि आय थिंक बॉलर्सनी गुजरातला 30 ते 35 रन आधी थांबवलं होतं. 190चं इझिली पिच होत आहे. हा, सो नक्कीच आरामात जिंकून, आणि बॉलर्सनीच हे केलं. सो रसिक सलाम सर्टनली डिझर्व द क्रेडिट, नो डाऊट. आणि ऑफकोर्स म्हणजे दुसरं मी ऍक्च्युअली जे मगाशी म्हटलं, एक पॉइंट असा होता की सायकोलॉजिकल डिफीट किंवा तुम्ही ओव्हर थिंक करताय. आणि हे आपण पहिल्यापासूनच बोलत होतो की गुजरात टायटन्स आर हेवीली डिपेंडेंट ऑन देअर फर्स्ट 3 बॅट्समन, फर्स्ट 4 बॅट्समन. 4 पण नाही, 3. साई सुदर्शन, गिल आणि बटलर. दॅट्स इट. काल काय झालं मला झेपलंच नाही. म्हणजे व्हॉट वर दे थिंकिंग की पहिली विकेट गेली गिलची, गिल आउट झाल्यानंतर बटलर येणं एक्सपेक्टेड होतं. का तुम्ही निशांत संधूला आणलं मला कळलंच नाही. तुमच्या टॉप 3 तुम्ही डिपेंडंट आहात ना, मग तुम्ही तुमचा स्ट्रॉंग पॉइंट जो एक्सपिरियन्स खेळाडू आहे तुमचा एवढा, आणि सॉर्ट ऑफ बॉलरवर परत प्रेशर टाकू शकतो, त्याला तुम्ही आणलंच नाही. आणि तुम्ही नव्या बॅट्समनला आणलं ज्याच्यावर ऑलरेडी प्रेशर असणार, आणि ते दिसत होतं त्याच्यावर प्रेशर. तो क्विकली मारू शकत नव्हता त्यावेळेला. नाही, पण टेक्निकली तू जर कालची मॅच बघितलीस तर कोणीच मारू शकलेलं नाही. म्हणजे मी असं म्हणेन नॉट इव्हन वॉशिंग्टन सुद्धा. आता ठीक आहे की तो कसे बसे त्याची ती हाफ सेंचुरी झाली, बट आणि तो नॉट आउट राहिला. ते बरोबर आहे, पण मला वाटतं जेव्हा तुम्ही इव्हन मी मुंबईसाठी पण म्हणलं होतं की तुमचा जो स्ट्रॉंग बॅट्समन त्याला जास्तीत जास्त बॉल्स द्या. एक्झॅक्टली. बटलर एवढे दिवस 1 डाऊन खेळतोय, तुम्ही आता त्याला का आणता, आणि ते पण एकदम फायनलला. एक्झॅक्टली. वाय वुड यू डू दॅट? म्हणजे असं पण नाही की लेफ्ट राईट कॉम्बिनेशन. हे रिझनच ओव्हर थिंकिंगचं. मला असं वाटतं हे जे काही केलंय ना काल गुजरात टायटनने, दॅट इज ओनली बिकॉज ऑफ ओव्हर थिंकिंग. जेव्हा तुम्ही एक जस्ट अनदर मॅच म्हणून खेळताना, तेव्हा तुम्ही इतके जास्त काहीतरी वेगळे एक्सपेरिमेंट करायला जाता. जे काय नॉर्मल जे चालू आहे ना, ज्या कॉम्बिनेशनने तुम्ही जिंकलायत आतापर्यंतच्या मॅचेस, त्या एकदा मागे जस्ट पानं पडताळून पहा की तुम्ही काय कॉम्बिनेशन ठेवलं आणि तुम्ही जिंकलात. अँड जस्ट अप्लाय द सेम लॉजिक. तुम्ही कशाला काहीतरी वेगळं करायला जाताय मला कळत. एक्झॅक्टली. म्हणजे तुम्ही जे इतके दिवस करत आलाय तेच करायचंय, काही नवीन करायचं नाहीये.
म्हणजे असं पण नाही आरसीबीच्या साईडमध्ये की वैभव सूर्यवंशी आहे की त्याला आउट करणं आपल्याला झेपलंच नाही आहे आपल्याला, सो आपल्याला काहीतरी प्लॅन वेगळा केला. असंही काही हा नव्हतं. असंही नाही. You know, मी RCB उलट म्हणेन की जर तुम्हाला काही करायचंच असतं ना चेंज म्हणजे लाईनअप मध्ये, तर मी ना राहुल तेवतियाला अजून वरती आणलं असतं 4थ्या नंबरला आणलं बटलर नंतर. का तर हा. बाबा मागच्या मॅच मध्ये त्याला थोडीशी प्रॅक्टिस मिळाली आणि जरा काही त्याची हाफ सेंचुरी झाली आहे, सो कदाचित यू नेव्हर नो Yeah. त्या हाफ सेंचुरीचा Confidence. फायदा आजच्या मॅच मध्ये त्याचा कॉन्फिडन्स कॅरी फॉरवर्ड होईल आणि कदाचित या मॅच मध्ये झालं. थोडंसं कॉन्ट्रीब्युट करू शकेल. सो मी जर केलंच असतं तर मी तेवतियाला वरती आणलं असतं की चल मागच्या मॅच मध्ये 50 केली आहे, नेव्हर नो त्याचा कॉन्फिडन्स जर वाढला असेल तर आपण त्याला जास्तीत जास्त बॉल देऊया, कारण तसंही त्याला Absolutely. खालती काही जास्त बॉल मिळतच नाहीत. सो No. हा म्हणजे ऍटलिस्ट त्याला वरती आणून, पण अगेन माहित नाही. साई सुदर्शन आज हिट विकेट नाही झालं. हा ते एक नशीब आहे की त्याच्या हातातून बॅट नाही सुटली. विकेटचं सोड, त्याच्या हातातून बॅट नाही सुटली हेच नशीब आहे. एक्झॅक्टली. कारण ती सुटली तर ती डायरेक्ट टार्गेटवर जाते डायरेक्ट. एक्झॅक्टली चुकतच नाही तो. हा हा पण मी म्हणजे भुवनेश्वर कुमार आणि जॉश हेझलवूड म्हणजे ह्यांनी जे काही सुरुवातीलाच त्या ज्या 2 विकेट घेऊन विषय संपवला होता की टोटल. हा, कारण गुजरातचं आपल्याला माहितीच आहे की त्यांचा विषय तिथेच संपला होता जेव्हा ह्या दोघांची विकेट गेली. तिथेच समजलं होतं की आता हे 200 तर काही पोचत नाही. कारण जर आणि त्याच्यानंतर निशांत सिंधू त्याने खूप ट्राय केलं, बट मी त्याला दोष नाही देणार कारण एकंदरीत सगळ्यांचा परफॉर्मन्स बघता कोणालाच जमलेला नाही. त्याच्यामुळे त्याला काही वेगळं तो काही करू शकला असता की नाही मला माहित नाही. अँड अगेन रसिक सलाम त्यानेही ती विकेट घेतली आणि म्हणजे कुडोस टू कृणाल पांड्या. काय इंटेलिजंट बॉल होता तो म्हणजे ही न्यू की तो पुढे येऊन मारणार. ऍक्च्युली ही न्यू 100%. ही न्यू 100% की तो पहिला बॉल खेचायला जाणार आणि माझ्यावर प्रेशर टाकायचा प्रयत्न. येस ऍब्सोल्युटली. आणि ह्या अख्ख्या आयपीएल सीझन मध्ये कृणाल पांड्याचा इंटेलिजन्सला मी पूर्ण मार्क, त्याच्या बॉलिंग आणि मी म्हटलं ना बॅटिंग, मी अजूनही असं म्हणणार नाही की ही इज द लाईक म्हणजे ग्रेटेस्ट ऑलराऊंडर, अजूनही नाही मी मानणार, पण त्याच्या हार्डवर्क आणि त्याच्या इंटेलिजन्सला पूर्ण मार्क. एक्झॅक्टली. आणि काही ना काही करून तो कॉन्ट्रीब्युट करतो. तुझा म्हणजे तो एकट्याने जाऊन तुम्हाला मॅच जिंकणार नाही, पण तो कॉन्ट्रीब्युट करतो. हा, त्याचा खारीचा वाटा असेल पण असतो. येस एक्झॅक्टली. आणि आय थिंक ऍज अ टीम स्पोर्ट हेच असलं पाहिजे. म्हणजे परवा दाखवत होते आरसीबीच्या आता किती 14+2 मॅचेस, प्रत्येक मॅच मध्ये वेगवेगळे मॅन ऑफ द मॅच. कोहली 3दा झालाय, आय थिंक पाटीदार 2दा झालाय, एकदा टीम डेव्हिड, एकदा कृणाल पांड्या, 2दा कृणाल पांड्या, नंतर भुवनेश्वर कुमार, हेझलवूड, असे वेगवेगळे स्टार्स हे झाले. कोणाच्या जसं गुजरात टायटन्सचे टॉप 3 वर त्यांची बॅटिंग डिपेंड आहे, तसं आरसीबीचं नाही. राईट. आणि पास्ट मध्ये तेच आरसीबीचा प्रॉब्लेम होता की आरसीबी 2-3 लोकांवर डिपेंड होते. राईट. जे गुजरात यावेळेला. हा एक्झॅक्टली. सो तेच आय थिंक आरसीबी वेल राऊंडेड टीम होती यावेळेला गुजरातपेक्षा, आणि ते दिसलंच आपल्याला, नो डाऊट. राईट. आणि कुठेतरी कृणाल पांड्या आणि जॉश हेझलवूडचा हा युनिक स्टॅट पण आहे की ते ज्या टीम बरोबर असतात तेव्हा ते जिंकलेले. ज्या टीम बरोबर फायनल खेळतात जिंकलेले. त्यांना फायनल हार्ड माहिती नाही. हा, सो त्याच्यामुळे तो आणि एक कुठेतरी ना, म्हणजे भले हा स्टॅट असा काही खूप युजफुल नसेल, पण त्या प्लेअरला नक्कीच त्याचा कॉन्फिडन्स असतो की मी आधी पण ह्या सिच्युएशन मध्ये होतो आणि मला माहिती आहे की काय करायचं. सो इट हेल्प. प्रेशर नाहीये त्यांच्यावर की फायनल आहे बापरे आता कसं. हा, ह्या आधी पण खेळलेले आहेत आणि जिंकलेले आहेत, त्यामुळे त्यांना माहिती आहे की याच्यातून बाहेर कसं पडायचं. आणि याचं अगेन म्हणजे जसं कृणाल पांड्या म्हणेन मी, तसं जॉश हेझलवूड जो पहिला शॉट गिलने मारला की की क्या बात आहे जॉश हेझलवूडला. पण अगेन हेझलवूड बिंग हेझलवूड, त्याला पण माहिती आहे की कमबॅक कसा करायचा बॉस. कारण अगेन फायनल खेळलेला आहे, जिंकलेला आहे, त्याला माहिती आहे की आणि त्याने ज्या पद्धतीने लगेच इमिजिएटली नेक्स्ट बॉलला गिलला आउट केलं त्याच्यावरूनच कळलं. आणि हे मागच्याही मॅचला हेझलवूडने दाखवलं होतं की 1-2 बॉल त्याला पडल्या आणि लगेच त्याने कमबॅक, त्याच ओव्हरला कमबॅक केला. येस. तो गिलचा कॅच होता ना, पाटीदारनी पकडला, बट खूप अंडररेटेड कॅच झाला तो, त्याला एवढं अप्रिसिएशन मिळालं नाही, बट तो खूप इम्पॉर्टंट कॅच होता त्यावेळेचा, आणि तसा इतका सोपा कॅच नव्हता. आता तुम्ही इंटरनॅशनल प्लेअरकडनं तेवढा एक्सपेक्ट करता, बट स्टील तो इट वॉजंट अ इझी कॅच. येस, ऍब्सोल्युटली. वॉशिंग्टन सुंदरचं म्हणजे तर लक होतं काल
की तो आउट होऊनही आउट नव्हता. मला ना ती कॉन्ट्रोवर्सी, मला नक्की तुम्ही एकतर कॅचचा रूल आहे ना तो मला झेपतच नाही. हा मलाही नाही तो I think- पटत की आता आरसीबी वर्सेस गुजरातची मॅच होती ग्रुप स्टेज मध्ये, तेव्हा होल्डरने कॅच पकडला होता, कोणाचा आठवत नाही. हा माहिती आणि नंतर मग तो असा पटीदारचा तो बॉल पकडला त्यांनी आणि बॉल टेकवला खाली आणि मग उठला तो. हा एक्झॅक्टली. जर अंपायरनी तेव्हा त्याला आउट दिला बिकॉज त्याचा कंट्रोल होता बॉलवर असं त्याचं. एक्झॅक्टली अग्री कंट्रोल होता, पण यांनी पण कॅच पकडल्यानंतर आणि त्याचाही कंट्रोल होता. एक्झॅक्टली. हा म्हणजे असं काही असतं. हा बोल. कोहलीचा पण कॅच गिलनी जो पकडला होता तोही सिमिलरच होता. वेन फिल्डर इज इन कंट्रोल ऑफ द बॉल, मला वाटतं तो आउट द्यायला पाहिजे. एक्झॅक्टली. पकडताना आता आपल्या हातामध्ये गॅप आहे, त्याला आपण काय काय करू. हा तो बॉल जर त्या पद्धतीने त्या गॅप मधून खाली गेलाय, पण असं तर नाहीये ना की तुमच्या बोटांची ग्रीप सुटलीये की किंवा तुम्ही जमिनीचा सपोर्ट घेऊन तुम्ही कॅच पकडला. हा म्हणजे असंही नाहीये की बाबा तो कॅच सुटला होता पण बाउन्स होऊन परत तो हातात आला, असं काही नाहीये. ती ग्रीप तशीच होती. इट्स जस्ट दॅट की तो इतका लो होता की हात खाली होता आणि त्या बेसिकली फिल्डरने ती ग्रीप सोडलेली नाहीये किंवा ती सुटलेली नाही किंवा बॉल पासून हात वेगळा नाही झालेला. एक्झॅक्टली. तो खाली टच झाला, दॅट डज नॉट मीन द कॅच इज इनकम्प्लीट ऑर इट शुड बी गिव्हन नॉट आउट. माहित नाही म्हणजे हा कुठला रूल आहे माहित. हा रूल आय थिंक अंपायरच्या इंटरप्रिटेशन साठी ओपन आहे असं दिसतंय. हा किंवा असंही मी समजू शकतो की बाबा बॉल आधी ग्राउंडला म्हणजे जस्ट टच झाला आणि तुम्ही म्हणजे त्याच्यावर हात ठेवलात तर दॅट कॅनॉट बी कन्सिडर्ड एज अ कॅच, की तो बॉल खाली टच झाला आणि मग तुम्ही त्याच्यावर हात ठेवलात इमिजिएटली, तर ते समजू शकतो की दॅट्स नॉट अ कॅच, की तो पहिले ग्राउंड टच झालाय. पण पहिले तो जो हातात येतोय ग्रीप सुटत नाहीये, पण बिकॉज तो लो आहे त्याच्यामुळे खाली तो एक कुठेतरी जस्ट तो टच होतोय. तर आय डोंट नो म्हणजे एक्झॅक्टली. पण ते आता असं दिसतं की अंपायर वर डिपेंड आहे की त्यांनी कसा इंटरप्रेट करायचा तो रूल, कसा समजून घ्यायचा. आता कालच्या मॅच मध्ये असं आहे की त्या दोन्ही कॅचने तसा काही फरक नाही पडला. हा भाग वेगळा की त्याच्यामुळे डिसिजन काही बदलणार नव्हता कालच्या मॅचचा. म्हणजे वॉशिंग्टन सुंदर आउट जरी झाला असता तर कदाचित ते 156 पण पोहोचले नसते मुळात. तर आणि कोहली जरी आउट झाला असता तरी सुद्धा मॅच जिंकणारच होते. सो बोथ ऑफ द केसेस म्हणजे कुठल्याही केसेसमध्ये काही रिझल्टवर तरी फारसा फरक पडला नसता या गोष्टीमुळे. त्याच्यामुळे हा विषय सोडून द्यायला हरकत नाही. पण हे जेव्हा क्रुशल मॅच असेल किंवा जेव्हा अगदी डू ऑर डाय सिच्युएशन, अगदी लास्ट ओव्हर पर्यंत मॅच गेली असेल एखादी आणि त्या मॅच मध्ये कुठेतरी जर अशा कॅचने काही डिसिजन बदललं असेल तर मग हा खूपच सिरियस विषय. एक्झॅक्टली. पण असं झाल्याशिवाय त्या रूलकडे कोणी बघणार नाही. अर्शद खान अगेन जॉश हेझलवूड साठी खूपच इझी विकेट होती, त्याने प्रयत्न केला. म्हणजे तो आय लाईक की त्यांनी इंटेंटनी मारायचा प्रयत्न केला अर्शद खान. पण हेझलवूड वॉज टू गुड फॉर हिम. येस. राहुल तेवतिया आला गेला, जेसन होल्डर आला गेला. राशिद खानला वाटलं की मी वन साइडेड मॅच आता फिरवतो बॅटिंग पण अगेन तोही आला गेला. सो कोणीच कॉन्ट्रीब्युट करू शकलं नाही. वॉशिंग्टन सुंदर वॉज लकी की तो कॅच तो दिला गेला नाही, नॉट आउट राहिला, त्याच्यामुळे तो हाफ सेंचुरी करू शकला. आणि गुजरात आरसीबीच्या बॉलिंग युनिटनेच मी म्हटलं तसं की 70% मॅच त्यांनी खिशात ऑलरेडी घातली होती पहिली इनिंग झाल्यावर. म्हणजे आरसीबीच्या फक्त 2 कुठल्या तरी पेयर्सना पार्टनरशिपची गरज होती आणि मॅच संपली. आणि पॉवर प्ले मध्येच झालं. पॉवर प्ले मध्येच त्याचाही विषय पॉवर प्ले मध्येच संपला आणि यांनी जो काही थोडाफार उरला सोरला होता तोही पॉवर प्ले मध्ये संपवला. व्यंकटेश अय्यरला पहिल्याच ओव्हरमध्ये इंजुरी झाली, त्यामुळे त्याला धावता पहिल्या का दुसऱ्या सो सिंगल्स काढणं खूपच डिफिकल्ट होतं अनलेस इट इज व्हेरी इझी. तो काढू शकत नव्हता. सो आय थिंक ते त्याच्या पथ्यावर पडला आणि 16 बॉल 32 एक्झॅक्टली 200च्या स्ट्राईक रेटने पटापट येऊन पटापट रन केले आणि संपवला आणि तिथेच संपला होता. 156 मधले 32 रन जर एक प्लेअर 16 बॉल मध्ये म्हणजे हार्डली 2.5 ओव्हर मध्ये करून टाकत असेल तर इथेच विषय संपला. 2 6 4 4. आणि मला काही कळलं नाही सिराजचं जे काही ते काय म्हणतात त्याला आउट केल्यानंतरचं जे काही सेलिब्रेशन होतं म्हणजे हे त्यालाही कळायला पाहिजे होतं की बॉस तू जस्ट एक छोटं बॅटल जिंकलायस, काम केलं.
या बरोबर आहे, पण मला असं वाटतं की ठीक आहे, म्हणजे इट्स टू लेट. थोडं- तू त्याला आउट केलं Yeah. असेल, इट्स टू लेट ऑलरेडी. इट्स टू टू लेट लेट. थोडस मे बी मोटिवेट होत असेल माणूस त्यांनी. असेल तो, म्हणजे माहित नाही, पण तो हा. ज्या लेवलने तो सेलिब्रेट करत होता ना की झालं मॅच जिंकलीच म्हणजे. मे बी ते असं पण सेलिब्रेशन असेल की आता याच्याकडनं मी ऑलरेडी एवढा मार खाल्ला आणि मी आउट केलंय असो. हा तो म्हणजे एक ठीक आहे, एक maybe थोडंसं relief असेल. हा. जखमेवर मलम लावल्यासारखं. मला हा एक्झॅक्टली. विराट कोहली विराट कोहली, मगाशी पण म्हटलं Yes. आपण की जहां मॅटर बडे होते वहां कोहली साहब खडे होते. तर आणि इट वॉज अ टेस्टिमेंट की त्याच्या एवढ्या वर्षाच्या लॉयल्टी आणि एवढ्या वर्षाच्या डेडिकेशन फॉर आरसीबी एक्झॅक्टली त्यांनी आज मॅच संपवणं त्याने मॅच संपवणं, आणि त्याने म्हणजे हे जे यंग प्लेयर्स आहेत यांच्या कुठेतरी बरोबरीला येऊन, अगदी बरोबरीला नाही म्हणणार पण मी बऱ्यापैकी बरोबरीला येऊन बसणं. T20 सारख्या मॅच मध्ये तो पहिले काही बॉल तर 300च्या स्ट्राईक रेटने खेळत होता. ते तर Yeah. नंतर तर म्हणजे मॅच ऑलमोस्ट खिशात होती, त्याच्यामुळे रिस्क त्याने कमी घेतली आणि आरामात खेळून त्याने संपवला Yeah. विषय आणि फिनिश केली. Exactly. कारण विकेट पण जरा जात होत्या. आणि तो पण नंतर आय थिंक सॉर्ट ऑफ इंजर्ड झाला होता. आय होप काही फार नसेल. हा थोडस त्यालाही धावायला त्रास होत होता. हा सो आणि तसंही मॅच ऑलमोस्ट खिशात होती आणि 2-3 विकेट जरा पटापट म्हणजे लवकर गेल्या. कमी इंटरव्हल मध्ये पडल्या. त्यामुळे त्यांनी असा विचार केला असेल की ठीक आहे, जो काही एक्सेलरेशन द्यायचं होतं ते मॅचच्या सुरुवातीला देऊन झालंय आणि मॅच ऑलमोस्ट खिशात रन बॉल हवे, सो कशाला आता रिस्क घ्यायची, आणि इंजुरी पण आहे आणि मॅच ऑलमोस्ट जिंकतोय. Exactly. So त्याच्यामुळे हा आपल्याला 178 स्ट्राईक रेट दिसतोय. अदरवाईज नक्कीच 200 म्हणजे प्लस तो- असता. एका पॉइंटला तो, आणि मला गुजरातच्या बॉलिंगवरच बोलायचं, आय थिंक दे वेर द बेस्ट बॉलिंग साइड अप अंटिल दॅट दिस मॅच. राईट राईट आय थिंक क्वालिफायर 1ला पण आरसीबीने बऱ्यापैकी हाणला होता त्यांनी. राईट आय थिंक ग्रुप स्टेजेस मध्ये देवर द बेस्ट बॉलिंग लाईनअप. मी यासाठी म्हणतो की कोहली सारख्या प्लेअरला, कोहली 13 बॉलमध्ये 36 खेळत होता. बरोबर. आणि त्याचं वॅगन व्हील पाहिलं तर सगळे रन्स लेग साईडला सगळे येस येस 100% रन्स. तुम्ही कोहली सारख्या बॅट्समनला जर तुम्ही मिडल आणि लेगवर बॉल देत असाल आणि तर तो ऑब्व्हियसली तुम्हाला मारणारच नाही. डोंट मिस अ बॉल. एक्झॅक्टली. आणि मला आश्चर्य ह्याचं वाटतं की त्याने त्या प्लेअरला मारलाय जो पर्पल कॅप होल्डर आहे. एक्झॅक्टली. म्हणजे त्याने रबाडाला धुतलाय. आणि रबाडाकडून हे एक्सपेक्टेड नाहीये की ठीक आहे, पहिला बॉल तुला तिथे टाकलास तू 4 पडली, सेकंड बॉल तुला 4 पडली, त्यानंतर तर तू तुझ्या बॉलिंग मध्ये चेंजेस आणशील त्याच ओव्हरमध्ये पुढचे 2-4 बॉल जे काय आहेत त्याच्यात, पण नथिंग. तो त्याच लाईन अँड लेंथ वर टाकत राहिला. थोडंसं काहीतरी त्याने प्रयत्न केला, पण एक्झॅक्टली. काय मला काही कळलंच नाही की म्हणजे रबाडाकडून तरी हे एक्सपेक्टेड नव्हतं. एक्झॅक्टली. ऍटलिस्ट ऑफ साईडला कोहलीला प्रयत्न असतो ट्रॅप करायचा सुरुवातीला, कारण एज लागतात, आणि पण तो पण प्रयत्न मला काहीच दिसला नाही. ते मला असं वाटतं की थोडस ना रबाडाचं फायनल होती ना, त्याच्यामुळे साऊथ आफ्रिका बाहेर आहे असं वाटतंय मला. असू शकतं, नक्कीच असू शकतं. हा पण या म्हणजे ऍक्च्युली मला थोडं वाईट वाटलं की रबाडाला, म्हणजे रबाडाच्या अगेन्स्ट काही नाही, पण भुवनेश्वर कुमारने खूप ऑसम बॉलिंग येस 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 प्रश्न या पूर्ण. सो त्याच्याकडनं पर्पल कॅप हिरावून घेण्यात आली. त्याचं मला वाईट वाटलं, बट रबाडा येस येस म्हणजे फक्त विकेट बघायला गेलं तर येस रबाडा पर्पल कॅप होल्डर आहे, पण ज्या पद्धतीची बॉलिंग अख्ख्या IPL सीझन मध्ये भुवनेश्वरने केली आहे ते म्हणजे काल इव्हन कॉमेंट्रेटर्स पण म्हणत होते की आर्टिस्टिक लेवलची बॉलिंग आहे त्याची. या IPL सीझन मध्ये त्याने आर्टिस्टिक लेवलची बॉलिंग केली आहे. जस्ट लाईक अ पेंट ब्रश, सम पेंटर इज पेंटिंग द म्हणजे पेंटिंग, तशा पद्धतीने त्यांनी बॉलिंग केली. बट हा म्हणजे मला असं वाटतं की ते थोडंसं फायनलला गेल्यावर साऊथ आफ्रिकन प्लेयर्सना आठवतेच, त्यांचा देश आठवतो आणि त्यांना ते समाव झेपतच नाही, म्हणजे त्यांना ते प्रेशरच झेपत नाही वाटतं फायनलचं. बट आता रशीद खान पाहिलंच, त्यांनी 2 विकेट काढून थोडस तरी इंटरेस्टिंग करायचा प्रयत्न केला. बट त्यानंतर रशीद खानला खूप रिस्क घेतल्या नाहीत कोणीच. आय थिंक त्यावेळेला टीम डेव्हिड आणि कोहली खेळत होते, त्यांनी रिस्क घेतल्या नाहीत फार. त्यांना माहिती होतं ऑलरेडी गेम आपल्या हातात आहे, आपण जर रिस्क घेतल्या तर तो जाऊ शकतो. आणि त्याची एकच ओव्हर झाली होती, पुढे 3 बाकी होत्या. एक्झॅक्टली. सो त्याला खेळून काढलं त्यांनी, रिस्पेक्ट दिला जो तो डिझर्व करत होता काल. राईट. सो आय थिंक असा सिच्युएशनल अवेअरनेस खेळायला पाहिजे होतं गुजरातने आधीच. म्हणजे जर तुम्हाला माहिती आहे की
म्हणजे जॉश हेझलवूड किंवा भुवनेश्वर कुमार हे एका लयीत आहेत अख्ख्या IPL सीझन मध्ये, तर पहिल्या ओव्हरला तर चान्स नका घेऊ. बरं तुमचं तर टेम्पलेट पण नाही ते. एक्झॅक्टली. सो मे बी पिच जाणून घेण्यात किंवा फायनल या प्रेशर मध्ये फायनलचं प्रेशर ओव्हर थिंकिंग मध्येच ते गेले. जास्तीत जास्त रन स्कोर करायच्या मागे मला एक्झॅक्टली म्हणजे मी म्हणतोय ना की त्यांनी 250चं टार्गेट ठेवल्यामुळे त्यांचे 150 झाले. त्यांनी जर त्यांच्या टेम्पलेट, आपल्याला काय जमतं बाबा, आपल्याला हे जमतं की आपण पहिल्या 6 ओव्हरमध्ये 60 रन करूया 10च्या स्ट्राईक रेटने, काही गरज नाही या मारझोड करण्याची, पण टिकून राहूया. आपल्याला एकदा सगळे बॉलर समजले, एकदा पिच समजलं, बाउन्स समजला की आपण तो ग्राफ वरती नेऊ. हे त्यांचं जो नेहमीचा टेम्पलेट आहे त्याच टेम्पलेटने त्यांनी खेळायला पाहिजे होतं. त्याच्यावरच ते जिंकलेत. पण त्यांनी राजस्थान रॉयल, SRH आणि RCBचा फॉर्मॅट काहीतरी अडॅप्ट करायला गेले की आपण सगळ्या क्वालिफायर मॅच बघितल्या, जो पहिला बॅटिंग करतो आणि जे 200-250 मारतात मग दुसऱ्यावर प्रेशर येतं, पण तुम्ही तसे नाही आहात. सो तुम्ही दुसऱ्यांचं काय म्हणता येईल, दुसऱ्यांच्या कॉपी करू नका. तुम्ही तुमच्या पद्धतीने खेळा. बट इथे चुकलं. बट ठीक आहे, गुजरात ऍक्च्युली खूप चांगलं क्रिकेट खेळले या IPL ला. येस. ऑल्दो त्यांना माहिती होतं ते हेवीली डिपेंड होते पहिल्या 3 टीम मध्ये आणि त्यांच्या बॉलिंगवर, आणि मिडल ऑर्डर राईट सॉर्ट ऑफ अनसेटल्ड होती, पण तरी सुद्धा इथपर्यंत पोहोचणं इट्स कमेंडेबल. राईट म्हणजे त्यांचं कोचिंग स्टाफ आणि गिल ला कॉम्प्लिमेंट दिला पाहिजे. येस. आणि इव्हन काल म्हणजे तसं बघायला गेलं तर गुजरात टायटन्स मध्ये सिराजने बरी बॉलिंग केली, म्हणजे त्याने काही वाईट बॉलिंग केली नाही. 1 विकेट घेतली, 9चा इकॉनॉमी वगैरे होता. ओके, डिसेंट बॉलिंग. आणि जेसन होल्डर, राशिद खान, अर्शद खान, फॉर दॅट मॅटर प्रसिद्ध कृष्ण, सगळ्यांनीच चांगली बॉलिंग केली. काल एकमेव बॉलर धुतला गेलाय तो म्हणजे रबाडा, आणि तोच पर्पल कॅप होल्डर. म्हणजे किती हे आयरनी आहे. मला खरंच परत तेच वाटते की त्याला साऊथ आफ्रिका आठवली, काही नाही. आणि RCBने पण बघ ना, त्यांचा तो सॉर्ट ऑफ स्टार बॉलर आहे, त्यालाच हाणून पाडल्यानंतर बाकीचे पण, म्हणजे बाकीच्यांनी चांगली टाकली पण विकेट्स नाही घेतल्या. रबाडालाच हाणून, हो रबाडाला 14 वगैरे एक्झॅक्टली इकॉनॉमी रे, म्हणजे 15च ऑलमोस्ट. म्हणजे RCB सॉर्ट ऑफ म्हणलं ना, दे वेअर व्हेरी रिलॅक्स, आणि त्यांच्यासाठी ती अजून एक मॅच होती जी त्यांना जिंकायची होती. एक्झॅक्टली, आरामात जिंकली. सो काल जरी IPL ची फायनल असेल तरी सुद्धा ती अगदी RCBच्या बॉलर्सनी पहिल्या इनिंग मध्ये 1 साइडेड करून टाकली. आणि नंतर जे काय IPL फायनलच्या नावाला सॉर्ट ऑफ वर्थ नव्हते, आणि जे काय थोडंफार उरलेलं होतं, काय शेपूट बाकी होतं, ते तर विराट कोहली जर तुमच्याकडे चेस मास्टर असेल तुमच्या टीम मध्ये, तर अजून काय हवंय. म्हणजे ते कितीही रन का असेना, काय फरक नाही पडत. जेव्हा जर कोहली क्रीजवर उभा आहे तर कुठलाही स्कोर डिफेंड करण्याचा कॉन्फिडन्स तर तो नक्कीच ठेवतो. म्हणजे अगदी 250 असते तरी सुद्धा तो कॉन्फिडन्स त्याच्याकडे नेहमीच असतो, आणि तेवढं त्याच्यात कॅलिबर पण आहे. सो त्याच्यामुळे जे काय उरलं होतं तिथे विषय संपला होता. मला हे म्हणजे गुजरातने म्हणजे पहिली इनिंग झाल्यावरही निघून गेले असते ते तरी काही फरक पडला नसता, कारण त्यांना माहिती आहे की समोर मग कोहली पण आहे तुमच्याकडे. आणि त्यातून आपण फॅन्सचं पण बघितलं की मॅच गुजरातमध्ये होती, पण सपोर्टर RCBचे सगळ्यात जास्त होते. म्हणजे बरेचसे गुजराती पण होते की जे RCBची जर्सी घालते, म्हणजे त्यांनाही माहिती की. तर आता हा IPL सीझन अशा पद्धतीने पुन्हा एकदा RCBने ही ट्रॉफी घेतलेली, आणि अजिबात कुठेही असे लंगडत किंवा असे लडखळत अजिबात नाही. म्हणजे त्यांनी त्याच कॉन्फिडन्सने सुरुवात केली म्हणजे या IPL सीझनची, आणि त्याच कॉन्फिडन्सने ते फायनल पर्यंत पोहोचले. टॉप म्हणजे प्ले ऑफ मध्ये पण टॉपलाच होते टेबलच्या. क्वालिफायर 1 मध्ये पण त्याच पद्धतीने त्यांनी फिनिश केलं, आणि फायनल मध्ये पण त्याच कॉन्फिडन्सने ते खेळले. त्याच्यामुळे कुठलाच असा प्रॉब्लेम दिसला नाही RCBच्या लाईनअप मध्ये. आणि मागच्या IPL नंतर दे न्यू की काय टीम केपेबल आहे, हा फॉर्म्युला कळला होता त्यांना. एक्झॅक्टली. आणि फार चेंजेस पण केले नाही टीम मध्ये. राईट. सो दे न्यू देअर प्लेयर्स, ते काय करू शकतात ते माहिती होतं. आणि व्यंकटेश अय्यरनी येऊन इट्स अ चेरी ऑन द केक. येस, त्याला जे चान्सेस मिळाले अतिशय त्याचा फायदा उठवला व्यवस्थित.
आणि व्हॉट एल्स आरसीबी. आणि आपण ऍक्च्युली एका प्लेअर बद्दल बोलायला विसरलो चैतन्य. ह्या विजयाचा वाटा किंवा याचं श्रेय आपण रजत पाटीदारला पण दिलं पाहिजे. नक्कीच 100% कॅप्टन सलग 2 वर्ष. येस, आरसीबी मध्ये येण्याची स्टोरी, ऍज अ रिप्लेसमेंट, त्यानंतर परफॉर्मन्स देण्याची, एक इंजुरीने आयपीएल सीझन मिस करण्याची, आणि नंतर ऍज अ कॅप्टन येऊन आरसीबीला 18 वर्षानंतर पहिली ट्रॉफी मिळवून देण्याची लगेच आणि ती back to डिफेंड back. करण्याची. एक्झॅक्टली. म्हणजे हॅट्स ऑफ. म्हणजे आरसीबीने त्याला बॅक केलं यासाठी बिकॉज त्यांनी पाहिलं होतं डोमेस्टिक मध्ये मध्य प्रदेशला त्यांनी खूप चांगली कॅप्टन्सी करून त्यांना फायनल पर्यंत आणलं होतं. राईट. आणि म्हणजे त्याला त्याचा एक्सपिरियन्स होता. कोहलीनी त्याला बॅक केलं. सो एव्हरीबडी बॅक हिम बेसिकली. आणि मला ना कुठेतरी चैतन्य, म्हणजे आता आपण बिकॉज कॅप्टन्सी बद्दल बोलतोय आणि रजत पाटीदारचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमी, पण हा एक खूप गंभीर विषय मला असं वाटतं. म्हणजे मला काय म्हणायचंय, तुम्ही पण नीट ऐका. तुम्ही प्लेयर्स डोमेस्टिकच्या बाहेरूनही घेऊ शकता, कारण शेवटी परफॉर्मन्स मॅटर करतो इंडिव्हिज्युअल, प्रश्नच नाही. मी काही फक्त हार्दिक पांड्याबद्दल बोलत नाहीये, मी एकंदरीत बोलतोय की परफॉर्मन्स तुमचा इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्ससाठी ना तुम्ही डोमेस्टिकच खेळलं पाहिजे अशी काही म्हणजे गरज नाही. तुम्ही कुठलाही मॅच खेळू शकता तुमच्या इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्ससाठी, पण तुम्ही कॅप्टन तेव्हाच होऊ शकता जेव्हा तुम्हाला त्याचा प्रायर एक्सपिरियन्स आहे आणि ते डोमेस्टिक ते डोमेस्टिक मधूनच येऊ शकतं. माझं तर हेच मत आहे की ते कॅप्टन्सी काय अशा कोणाच्या रक्तात नसतं असं मला वाटतं. एक्झॅक्टली असते. तुमचा थोडासा एक इंडिव्हिज्युअल स्वभाव, टीमला बांधून ठेवण्याचा तुमचा एक ऍटिट्यूड, हे तुमचं मूळ असतं, नो डाऊट. एक्झॅक्टली. पण कॅप्टन्सी रक्तात येते असं मला वाटतं, ती आधीपासून असते असं मला अजिबात वाटतं. म्हणजे तुमच्या खेळण्याच्या एक्सपिरियन्स मधनं, नंतर तुम्ही आधीच्या डोमेस्टिक टीम्सना किंवा क्लब लेवलच्या टीम्सना कॅप्टन्सी करून तुम्ही पुढे येऊन तो एक्सपिरियन्स घेतला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. मगच तुम्ही पुढे इंटरनॅशनलला ते प्रेशर झेलू शकता आणि तिकडे सक्सेसफुल होऊ शकता. बरोबर. म्हणूनच तू म्हणालास तसं, म्हणूनच मला कधीच कळलं नव्हतं की सूर्यकुमार यादवला कॅप्टन्सी दिली का. आता सो माझं बोलणं थोडंसं व्यर्थ आहे, पण नाही. मला काय वाटतं की सम प्लेयर्स आर नॅचरल लीडर्स. म्हणजे या बाबतीत मला अजिबात डाऊट नाही. मी ह्याच्या विरुद्ध मताचा. खरं तर तू जे म्हणालास ना, मला असं वाटतं कॅप्टन्सी रक्तात असते. म्हणजे धोनी हा कॅप्टन्सी लायक असेल हे फक्त गांगुलीला दिसलं, माहित नाही कसं, बिकॉज ऑफकोर्स आता तो त्याच्याबरोबर टाइम स्पेंड करत होता आणि मुळातच गांगुली वॉज सच अ ग्रेट कॅप्टन की ते म्हणतात ना, आपल्याला नजरेतून दिसतं. आणि किती लोक असतील रे, म्हणजे इन्क्लुडिंग मी, मला स्वतःला असं वाटलं होतं ह्याला काय कॅप्टन केलंय, हा का आलाय जेव्हा तो कॅप्टन झाला होता. पण ते म्हणतात ना की ते नॅचरल असतं, तुमच्या ते रक्तातच असतं, तुम्ही नॅचरली लीडर असता. काही लोक हे ना, जसं म्हणतात की काही जण बिझनेस करण्यासाठीच बनलेले, काही लोक म्हणजे प्रत्येकाचा एक नॅचरल टेंडन्सी असते. तसं ना काही जणांची कॅप्टन्सी, लिडरशिप, लोकांना पुढे घेऊन जाण्याची एक टेंडन्सी असते. तर ते कुठेतरी ते गांगुलीने मे बी धोनीमध्ये बघितलं की, आणि डे 1 पासून जेव्हापासून त्याने कॅप्टन्सी केली, ऑफकोर्स तो कुठेतरी त्या म्हणजे थोडंसं क्रिटिसाइज सुरुवातीला झाला की अरे हा काय, हा तर फक्त सिक्सच मारतो, हा तर फक्त हिटरच आहे, हा कुठून कॅप्टन्सी करणार आहे. पण ओव्हर द पिरियड ऑफ लॉंग टाइम लोकांना असं कळलं नाही यार, हा तर ग्रेट कॅप्टन आहे. जे त्याचं जे सेम त्याला विराट कोहलीमध्ये दिसलं की यार तो ही इज अ ग्रेट लीडर. तो स्वतः एक बॅट्समन आहे, पण त्याला बघून इन्स्पायर होत आहेत लोक आणि त्याला हे म्हणजे तो पुढे घेऊन, आणि त्याने ते व्हाईट बॉल आपलं रेड बॉल क्रिकेटमध्ये दाखवलं, पण टेस्ट मॅच मध्ये त्याने त्या पद्धतीने ती घेऊन पण गेला. तो थोडंसं लक त्याचं खराब होतं, लकच मी म्हणेन. त्याची कॅप्टन्सी मध्ये अजिबात काही कमी नव्हतं, पण त्याचं लक खराब होतं व्हाईट बॉल क्रिकेटच्या बाबतीत. अगेन सेम स्टोरी गोज फॉर रोहित शर्मा की जे अगेन नॅचरल टेंडन्सी फॉर अ कॅप्टन्सी. पण एका अर्थाने अग्री विथ यू, बट आता कसं ना, आता धोनीला गांगुलीची बॅकिंग होती, तेंडुलकरची पण बॅकिंग होती धोनीला, कारण त्यावेळेला तेंडुलकरला पण विचारलं गेलं होतं कॅप्टन्सीसाठी, आणि केलं पण तेंडुलकरने. मी तर म्हणेन आता तेंडुलकर इज अ ग्रेट प्लेअर, ग्रेटेस्ट प्लेअर ऑफ गॉड ऑफ क्रिकेट, बट ही डझंट हॅव दॅट नॅचरल टेंडन्सी टू लीड. तो स्वतः त्याच्या परफॉर्मन्सने टीमला अख्खा सपोर्ट देऊ शकतो, तो एकटा खेळून मॅच जिंकवू शकतो, पण लिडरशिप क्वालिटी त्याच्याकडे नाही हे त्याला स्वतःला माहिती की मी नाही घेऊन जाऊ शकत. एक्झॅक्टली. माझा पॉइंट हा होता की
धोनीला तेंडुलकरनी बॅक केलं, नंतर विराट कोहली आला धोनी नंतर, विराट कोहलीला धोनीनी स्वतः बॅक केलं, कोहली नंतर रोहित शर्मा आला, रोहित शर्मानी एवढे वर्ष मुंबईला कॅप्टन्सी केली होती, त्याच्याकडे तो एक्सपिरियन्स होता. येस, आता शुभमन गिल आहे त्याच्याकडे पण, त्याला पण सगळे बॅक करतायत. तसंच पाटीदारला सुद्धा कोहलीनी बॅक केलं. पण तुम्ही जेव्हा एखाद्या कॅप्टनला बॅक करत नाही, टीम मधले सिनियर प्लेयर्स एखाद्या कॅप्टनला बॅक करत नाही, किंवा काहीतरी काय म्हणता येईल वाद असतात किंवा इंटरनल क्लॅशेस असतो, हा, तर मग ते सॉर्ट ऑफ आता मुंबई बरोबर जे होतंय ते रिफ्लेक्ट होतं मग तुमच्या मॅच मध्ये. एक्झॅक्टली. म्हणूनच वेन युअर सिनियर्स आर हॅपी, कारण कोहलीला स्वतः सोडली होती त्यांनी, राईट राईट, तो परत कॅप्टन होणार नाही हे माहिती होतं. सो त्यांनी स्वतः जेव्हा पाटीदारला बॅक केलं तेव्हा पाटीदार गॉट दॅट कॉन्फिडन्स ऑल्सो की कोहली सारखा प्लेअर मला जर बॅक करत असेल तर राईट राईट, इझिली गोष्ट म्हणजे माझा जॉब मी पार करू शकतो. राईट राईट. आता आपण जरा व्हिडिओच्या उत्तरार्धात मला, बिकॉज आपण कॅप्टन्सी बद्दल बोलतोय तर तिथेच थोडासा पुढे पॉइंट नेतो. आता 2 जण आहेत की जे कॅप्टन्सीचे दावेदार आहेत, एक तर ईशान किशन आणि दुसरा रजत पाटीदार. आणि शुभमन गिलचं काय? नाही, मी तर तुला आधी म्हटलं होतं की ऍज अ प्लेयर त्याला घेतील नाही घेतील हा एक डाऊट आहे, पण ऍज अ कॅप्टन तर नक्कीच घेऊ नये असं माझं मत आहे. नॉट बिकॉज त्याची कॅप्टन्सी खराब आहे, पण मी म्हटलं तसं की एवढं प्रेशर देऊ नये. हा हा, म्हणजे त्याचं प्लेईंग, त्याचा परफॉर्मन्स, इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स, दॅट्स अ सेपरेट स्टोरी. आणि एक्झॅक्टली, पण ही गोष्ट ना त्याला कम्युनिकेट होणं खूप गरजेचं आहे, नाही तर गोष्टी इगोवर येतात, त्या नको यायला पाहिजे. मला का कॅप्टन एवढा परफॉर्मन्स देतो आयपीएल मध्ये, टीमला फायनल पर्यंत आणलं मी, पण तुम्ही मला टीम मध्ये घेत नाही, कॅप्टन्सी तर दूरची गोष्ट. पण त्याच्याशी ते कम्युनिकेशन झालं पाहिजे की असं नाहीये, पण तू जे 2 महत्वाचे फॉर्मॅट आमच्यासाठी लीड करतोयस, त्यासाठी आम्हाला तू फुल टाइम अवेलेबल पाहिजे, मेंटली आणि फिजिकली एक्झॉस्ट करायचं नाहीये. बरोबर, त्याच्यापर्यंत एक्झॅक्टली. आणि मी अजूनही मानतो, जरी त्याने ऑफकोर्स मी असं नाही म्हणत त्याचा परफॉर्मन्स काही वाईट आहे, पण त्याचं जे टेम्पलेट आहे ना खेळण्याचं, दॅट इज मोर सुटेबल फॉर वन डे अँड टेस्ट क्रिकेट. मी असं नाही म्हणत की तो T20चा बॅट्समन होऊच नाही शकत. आपण असे बरेच जण आहेत की जे खूप चांगलं खेळतात, पण त्याचं जे टेम्परामेंट आहे खेळण्याचं, त्याला जितका जास्त वेळ देईल तो बॉलला किंवा पिचला, तेवढा जास्त तो अजून घातक असतो. आणि हे त्याचं अगेन त्याचा खेळ हा वन डे आणि टेस्टसाठी जास्त सुटेबल आहे असं मला वाटतं. याचा अर्थ असा नाही की तो T20 साठी सुटेबल नाहीये, बट येस, मोर सुटेबल फॉर वन डे अँड टेस्ट. सो हा, पण मी कमिंग बॅक टू ईशान किशन आणि रजत पाटीदार, तर मला असं वाटतं की या दोघांनाही विंडो ओपन झाल्यात. म्हणजे ऑफकोर्स ईशान किशन तर ऑलरेडी टीमचा पार्ट आहे टीममध्ये T20च्या, आणि तो ऑलरेडी ओपनर आहे, म्हणजे किंवा वन डाऊन येतो अभिषेक शर्मा आणि याच्यानंतर. तर त्याच्यानंतर त्याच्यामुळे T20च्या टीम मध्ये जर आता काही चेंजेस व्हायचे असतील इंडियाच्या, तर एक सूर्यकुमार यादव आता राहणार आहे का नाही हे मला माहित नाही, आणि नाही राहिला तर बेटर, बिकॉज आता तुम्ही अगेन जसं फ्युचरिस्टिक विचार करायचा झाला तर आता पुढच्या नवीन टीमसाठी तुम्ही तयारी, पुढच्या T20 वर्ल्ड कप साठी आतापासून तयारी, या सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं सूर्यकुमार यादव शुड स्टेप डाऊन, किंवा त्याच्या जागी रिप्लेसमेंट आयदर रजत पाटीदार किंवा ईशान किशन हे असायला हरकत नाही. सेकंड थिंग, ज्या पद्धतीने श्रेयस अय्यरने सुरुवात केली होती, त्याने होप्स खूप हाय केले होते, पण अगेन सेकंड हाफ मध्ये परत त्याने त्याचा तोच जो प्रॉब्लेम आहे की जेव्हा पण गरज असते ना, जेव्हा हाय प्रेशर मॅचेस असतात, तेव्हा हेच रिझन आहे की श्रेयस अय्यर बाहेर होता टीमच्या आतापर्यंत. हेच रिझन आहे की जेव्हा इम्पॉर्टंट मॅचेस असतात तेव्हा तुम्ही परफॉर्म नाही करत. त्याच्यामुळे तुम्ही कितीही कॅलिबर तुमचं दाखवलं तरी काय उपयोग त्याचा, जर तुमचं त्याच्याने रिझल्ट मॅटर करणार नसतील तर. सो रजत पाटीदारला तो 4 नंबरचा स्लॉट पण रिकामा मिळालाय. सो आय डोंट नो जर सूर्यकुमारला लाईक टू लाईक रिप्लेसमेंट आहे की कॅप्टन म्हणून आणि एक चांगला कन्सिस्टंट बॅट्समन म्हणून. सो ते एक आहे. आणि मला असं वाटतं, मला माहिती आहे की तुम्ही संजू सॅमसनचे फॅन्स माझ्यावर एकदम हल्लाबोल करतील, पण मला असं वाटतं यार, अभी टाइम आ गया है वैभव सूर्यवंशीचा, म्हणजे प्लेअर ऑफ द सिरीज आहे आयपीएल मध्ये, आणि क्या खेला है. अरे 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 रे, साल्टी काढली रे त्याने, साल्टी काढली. एकतर 15 वर्षाच्या पोराकडनं हे एक्सपेक्टेड नसतं कोणालाच, आणि जेव्हा 15 वर्षाचा मुलगा आपल्याला मारतोय, आता म्हणलं तसं
हा एक्झॅक्टली. म्हणजे त्या दिवशी पॅट कमिन्स सारखा बॉलर हातबल झाला होता त्याच्यासाठी. ते वेगळंच प्रेशर असतं रे. अरे कुठला नाही झाला पोरगा, हा म्हणजे 15 वर्षाचा पोरगा समोर उभारून मला मारतोय. सो ते समोरचा बॉलर किती एक्सपिरियन्स असला तरी त्याची मेंटल स्टॅबिलिटीच राहत नाही, घासळतेच ती. त्यामुळे इट्स डिफरंट काइंड ऑफ. अरे साधं तुम्ही जेव्हा म्हणजे साधं जेव्हा आपण मी असं म्हणतो की आपण स्कूल क्रिकेटचं एक्झाम्पल घेऊया. 10वीचा एक बॉलर, आपण समजा असं गृहीत धरूया की आपण शाळेच्या मैदानात क्रिकेट खेळतोय आणि एक 10वीचा बॉलर बॉलिंग टाकतोय. मी फक्त खूप छोटं एक्झाम्पल घेतोय, 5 वर्षाचं. मी 5 वर्षाचा फक्त डिफरन्स देतोय. 10वीचा बॉलर बॉल टाकतोय आणि 5वीचा बॅट्समन त्याला धुतोय. त्याच्याने एवढा इगो हर्ट होईल त्या 10वीच्या बॉलरचा. इथे तर फक्त 5 वर्षाचा डिफरन्स आहे, फक्त 5. आणि जेव्हा तुम्ही IPL सारख्या मॅचेसमध्ये इंटरनॅशनल एक्सपिरियन्स, तुम्ही त्या रँकिंग मध्ये सगळे वरती आहात बॉलर, आणि तुम्हाला 15 वर्षाचा बॅट्समन ठोकतोय की अरे 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 अरे, तुमचा चकणा चूर होतो इगोचा. त्याला आता चान्स दिलाच पाहिजे. आणि ऍक्च्युली आपल्याकडे ती काय म्हणता येईल, ती मुभा आहे आता. कारण ऑलिम्पिक 2018 ला आणि 2019 शिवाय वर्ल्ड कप. सो आपल्याकडे बराच वेळ सो त्याला ग्रूम करायला, त्याला चान्स द्यायला, चान्सेस द्या त्याला. असं नाही की तुम्ही त्याला परमनंटली एक जागा देऊन टाका. कोणाच्या ऐवजी तरी कोणाला संजू सॅमसनला रेस द्या, कधीतरी अभिषेक शर्माला रेस द्या आणि त्याला खेळवा. चान्सेस द्या त्याला आणि मग तुम्ही ऍसेस करू शकता. एक्झॅक्टली. आणि मला असं वाटतं की जर समोर वैभव सूर्यवंशी असेल ना, तर अभिषेक शर्माचा परफॉर्मन्स अजून खतरनाक आहे. कारण कुठेतरी एक तो कॉन्फिडन्स असतो ना यार, की मीच एकटा नाहीये की जो मारू शकतो. तो त्यामुळे तो एक कुठेतरी एक ते म्हणजे विनाकारण जे बर्डन स्वतःच्या खांद्यावर घेतलेलं असतं ना कधी कधी प्लेयर्सने, यार जे आणि अभिषेक शर्माच्या बाबतीत होतं की तो पहिल्याच बॉल पासून मारायला सुरुवात करतो, ज्याची गरज नसते. पण कुठेतरी ते एक पण असतं की यार मी नाही मारलं तर कोण मारणार, समोरचा बॅट्समन थोडी मारणार आहे माझ्यासारखा. पण जेव्हा वैभव सूर्यवंशी समोर असेल तर मला असं वाटतं तो एक बॅलन्स होईल की यार ठीक आहे, आज मला नाही जमलं, आज हा खेळ, आज याला नाही जमलं, आज मी खेळ. सो ते कुठेतरी बॅलन्स आउट होईल. सो आता बघायला मजा येणार आहे की काय नक्की T20 इंडियाच्या T20चं कॉम्बिनेशन खेळवत आहेत आणि काय कोणाला जागा मिळते, कोणाला नाही, कोणाचं काय प्लेइंग कॉम्बिनेशन काय आता असणार आहे. अफगाणिस्तान बरोबर आहे का? नाही, 2020 नाहीये त्यांच्याबरोबर. आय थिंक वन डे आणि टेस्ट आहे. 2020 इंग्लंडशी आहे. T20 आपली आयर्लंड बरोबर आहे पहिली, 26 जूनला. 2च T20 आहेत, 26 आणि 28. सो मला असं वाटतं ही खूप चांगली संधी आहे. वैभव सूर्यवंशी, रजत पाटीदार आणि I don't know, maybe ballers, रसिक सलाम और रघु शर्मा, आय डोंट नो. म्हणजे असे काही बॉलर्स आहेत की जे IPL मधून चांगले दिसलेत की हा यार यांनी खूप चांगलं काहीतरी केलंय, कॉन्ट्रीब्युट. सो खूप चांगला चान्स आहे यांना इथे द्यायला आयर्लंड बरोबर. आणि तसंही आता सगळेजण वन डे आणि टेस्ट, खास करून वन डे साठी फोकस करणार आहेत कारण वर्ल्ड कप येतोय. सो मला असं वाटतं दिस इज द राईट टाइम टू एक्सपेरिमेंट इन T20. नक्कीच, एक्झॅक्टली. आपल्याकडे वेळ आहे, तेवढी मुभा आहे आणि यू कॅन डू दॅट. येस. सो मला असं वाटतं की आपण एकंदरीतच या IPL मध्ये धमाल केलेली आहे आणि आपण म्हणजे सगळे अप्स अँड डाऊन्स, कोणाचे कसे म्हणजे वेगवेगळे एक्सपेरिमेंट, वेगवेगळ्या कॅप्टन्सीचे वेगवेगळे डिसिजन बघितले आणि फुल ऑन एंटरटेनिंग ही IPL होती. पण नक्कीच चैतन्य, तू आधी पण म्हणालास तसं आणि मी पण तेच मला एक्सपेक्टेड आहे की नेक्स्ट IPL सीझनला मला असं वाटतं की अगदीच बॅटिंग पिचेस बनवून अगदीच ते 200-250 रन हे कॉमन असता कामा नये. त्याच्यामुळे जे काही व्ह्युअरशिपचं तू मागच्या वेळेला तू पॉईंट सांगितला होतास, हे जर असंच चालू राहिलं तर तो जो काही IPLचा जी काही एक्साइटमेंट लेवल आहे ना, ती हळूहळू कमी होईल लागेल आणि त्याचा परिणाम आहे ना इंडियन क्रिकेटवर खूप मोठा होईल. मला माहित नाही ग्लोबल क्रिकेटवर, पण इंडियन क्रिकेटवर नक्कीच होईल. प्रत्येक आई वडिलांना असं वाटेल की माझ्या मुलाने ना बॅट्समन व्हावं. कोणालाच असं वाटणार नाही की बॉलर्स आपण तयार केली पाहिजेत, कारण सगळ्यांनाच पडणार. एक्झॅक्टली, ते दिसतंय बघ ना. आता तू सगळे चांगले किंवा इम्प्रेसिव्ह बॉलर्स या IPL मध्ये पाहिलेत तर मोस्ट ऑफ द बॉलर्स हे फास्ट बॉलर आहेत. एक्झॅक्टली. एकही असा स्पिन 2-3 निघाले असते
सो स्पिन बॉलर जिथे मार खात आहेत आता आयपीएल मध्ये बरेच वर्ष झाली आणि आता मारतात हो. कारण स्पिनरला मारायला सॉर्ट ऑफ सोपं असतं असं प्रत्येकाला वाटतं आणि ते खातातही मारही खातायत आणि कम्पेअर केलं तर. कम्पेअर त्यामुळे- एक्झॅक्टली. त्यामुळे डोमेस्टिक सर्किट मधनं तेवढे क्वालिटी स्पिनर आता येतच नाही. अरे Because तू विचार nobody कर ना want to की म्हणजे जे पूर्वीचे स्पिनर होते त्याला आपण Yeah. स्पिनर का म्हणायचो? अरे ते बॉल केवढे स्पिन व्हायचे, Yeah. डिग्रीमध्ये स्पिन व्हायचे एवढ्या की त्या बॅट्समनला कळायचंच नाही की झालं काय माझ्या बरोबर. आज जे आपण वेगवेगळी नावं देतो की दुसरा टाकला, गुगली टाकली, पण ते स्पिन होतात का बॉल? मला म्हणजे ठीक आहे ते बॅट्समनला डिसिव्ह करण्यासाठी थोड्याफार प्रमाणात होत असतील, नाही असं नाही, किंवा अख्ख्या त्या स्पेलमध्ये एखाद दुसरा बॉल असेल की जो मजबूत स्पिन झाला, पण कुठे ते आधीचे स्पिनर होते की ज्यांचे बॉल म्हणजे असे टर्न व्हायचे की विकेट किपरला नाही समजायचं की काय झालं. तसे स्पिनरच नाही बनत. युअर राईट की बॉलर्सना थोडस मनोबल देण्याची गरज आहे अजून. येस. आणि सो गाईज आय नो की थोडासा आजचा व्हिडिओ आपण थोडासा मोठा झालाय, पण आय गेस आपण येस फायनल आपली ही सगळा अख्खा आयपीएल पुढे करता येणारे एक्सपेरिमेंट्स आणि आता सगळ्यांचं लक्ष दोनच गोष्टींवर असणार आहे, रो आणि को. कारण आता ओडीआय वर सगळं कॉन्सन्ट्रेशन असणार आहे आणि आता वन डे वर्ल्ड कप हा आता सेन्सेशनल टॉपिक असणार आहे पुढे. सो त्या दृष्टीने तयारी होणार आहे. आणि मला असं वाटतं की कालच्या मॅच नंतर विराट कोहलीने आता शुभमन गिल बरोबर बसून त्याला आता ओडीआय साठी काय कॅप्टन्सी करणं गरजेचं आहे याच्यावर थोडस जरा 2 टिप्स दिल्या असतील आणि त्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळणार आहे. स्वतः अफगाणिस्तान बरोबर एकच माझ्या मते टेस्ट आणि 3 वन डे लगेचच आहेत त्या 6 ते 10 जून. पण याच्यामध्ये अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि जी मला असं वाटतं, मला माहित नाही की आम्ही ते कव्हर करू शकू का नाही, पण मला असं वाटतं प्रत्येक क्रिकेट फॅनने ते फॉलो करणं गरजेचं आहे. 12 जून पासून आपली वुमन्स T20 वर्ल्ड कप चालू होतोय आणि दॅट इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि अगेन जसं मेन्स खेळतायत वर्ल्ड कप त्याच लेवलने, त्याच ॲग्रेशनने, त्याच कॉन्फिडन्सने वुमन्स इंडियन वुमन पण खेळतायत आणि नक्कीच तो कॉन्फिडन्स घेऊन ते जिंकूही शकतात. या कॉन्फिडन्सने ते खेळायला जातील आणि जिंकतील असं मला कॉन्फिडन्स आहे. सो या सगळ्या पुढच्या मॅचेससाठी आपण मोस्ट अवेटेड आहोत. आपल्याला फार गॅप मिळणार नाही. आपण लगेच 6 तारखेला आपल्या टेस्टला सुरुवात करणार आहोत. सो चैतन्य आणि आम्ही डिस्कस करूच की आपण कशा पद्धतीने ते कव्हर करू शकतो. सो तोपर्यंत सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आयपीएल हा सीझन कसा वाटला ह्याच्यासाठी कमेंट करा, लाईक करा. तुमच्या सगळ्या फ्रेंड सर्कलमध्ये आपल्या मराठमोळ्या भाषेतून आम्ही जे काही क्रिकेटचे मजेदार किस्से आणि गमती जमती घेऊन येतो त्याच्यासाठी शेअर करा. व्हॉट्सॲपवरून शेअर करा. खाली जे काही तुम्हाला इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या लिंक दिसत आहेत स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये, तिथेही जाऊन तुम्हाला जे शॉर्ट व्हिडिओज बघायचे असतील तर त्याचा आनंद घेऊ शकता. सो मजा करा, एन्जॉय करा. क्रिकेटला असंच प्रेम देत राहा, आमच्या व्हिडिओजना असंच प्रेम देत राहा. पुढे सबस्क्राईब करून आम्हाला कॉन्फिडन्स देत राहा आणि बघत राहा फुल टॉस मराठी.